नमस्कार, मी आरती अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। चला तर व्हिडिओला करते सुरुवात। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा बरं का व्हिडिओ कसा वाटला ते। तर इथं बघू शकता तुम्ही म्हणणार काय तयारी चालू आहे। तर इथं चालू आहे आरोईच्या क्लासमध्ये, शाळेमध्ये ना क्लास डेकोरेशनचा कार्यक्रम आहे। तर त्या मुलांनी भरपूर असा सहभाग घेतलेला आहे। त्यामध्ये कॉम्पिटिशन आहे की कोण सर्वात छान असा क्लास डेकोरेशन करणार आहे त्याचं। तर आदित्य आरोही एकच शाळेमध्ये आहे, तर त्याचे पण वेगळे क्लास आहे। तो 6वीला असल्यामुळे त्याचा पण त्याला क्लास डेकोरेशन करायचा आहे आणि हिला पण हिचा करायचा आहे। म्हणजे सर्व मुलं मिळून करणार आहे सर्व। तर तिला हाऊस वगैरे बनवून न्यायचं होतं, तर त्यामुळेच आरोहीचे पप्पा आहे ना आता हाऊस वगैरे बनवून देत होते तिला। तर पुष्ट्याचा हाऊस बनवणार आहे। तर खूप काही असं जास्त खर्चात नाही, तर थोडंफार आपलं याच्यामध्येच बनवणार आहे। तर काय जे काही आपले पुष्ट राहतो ना, खो खो वगैरे जे आपण किराणा सामान वगैरे आणतो त्याचं, तर माझ्याकडं होतं हे की त्याच्यामध्ये ना कप वगैरे आणलेले होते मी। तर त्यामुळे तर म्हणलं चला आता याचंच आपण काहीतरी डोकं लावून तयार करून देऊया। तर इथं आरोहीचे पप्पा म्हणले चल मी तयार करून देतो, मला छान येतं बनवता। तर त्यामुळे तर इथं जे काही आरोहीने पण चार्ट वगैरे बनवलेले होते, तर त्याच्यावर जे नाव वगैरे लिहिलेले होते, तर त्यांना विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्दाचे चार्ट जे आहे ना ते बनवायचे सांगितलेले होते। तर ते तयार करत होती आणि साईडला चालू आहे हाऊस बनवणं। तर मुलांना पण एक नवीन उत्साह येतो आणि इंटरेस्ट वाटतो की नवीन काहीतरी बनवलं, तर चला म्हणलं मुलांना पण घेऊन बसून हे तयार करून घेऊया। तर इथं चालू आहे तयारी। तर सर्व जे काही आपलं शेपने आकार आहे ना तो कापून घेतलेला आहे आणि जे काही पेन्सिलने जे आपण त्याचे दरुजे वगैरे जे बनवायचे आहेत तर ते बनवून घेत आहोत। तर सर्वात पहिले पेन्सिल जे आहे ना त्याने आखून घेत आहोत, कारण मग आपल्याला शेप पण कळतो आणि व्यवस्थित असं पण तयार होतं। तर जे काही आहे ना ते सर्व आपण कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे कलरचे पेपर जे राहतात ना तर तेच बसवणार आहे त्याला। तर इथं सर्व जे काही फेमिकॉल वगैरे लावून ना चिटकवण्याचं काम चालू आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तयार करणं चालू आहे। तर आरोहीचं बघा काय चाललेलं आहे, सारखं तुम्हालाच दाखवते आहे। विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्दाचे जे चार्ट बनवलेले आहेत ना ते तयार केले तिने आणि तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हाय बोलती आहे। तर इथं बघू शकता अर्धे निमे जे पेपर आहेत ना ते सर्व लावून झालेले आहेत आणि थोडेफार जे आहे ना ते लावलेले आहेत। तर इथं बघू शकता तुम्ही। तर हे बघा इथं तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तयार केलेलं आहे। तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तयार झालेला आहे हाऊस बनवणं आणि पाठीमागून थोडाफार कलरचा पेपर जो आहे ना तो लावणार आहे। त्यात संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे आरोहीला भूक लागलेली होती। तिला म्हणलं जेवण वगैरे कर, पण कशाची ऐकती मुलं, काय ऐकतच नाहीत। तर बिस्किट खायचे होते तिला, तर बिस्किट घेतलेले आहे आणि बिस्किट खाणं चालू आहे। आणि घरात तर तुम्ही साईडने बघू शकता खूप सारा पसारा झालेला आहे, तर नक्कीच समजून घेता। तर जे काही आता थोडंफार मुलांचं करायचं म्हणलं सर्व राडा तर होतोच, तर साईडने तुम्ही भरपूर असा पसारा बघत असता। तर पुष्टे वगैरे जे आहे ना ते कापलेले होते, तर ते सर्व पडलेलं आहे पसारा आणि आदित्यचं पण बनवायचं होतं। तर आदित्यला जे आहे ना तर त्यांना सुविचार वगैरे असे सांगितलेले होते। तर ते इंग्लिश स्कूलमध्ये असल्यामुळे त्यांना इंग्लिशमध्ये सुविचार वगैरे सांगितलेले होते आणि त्यामध्ये पण त्यांना असं जे काही आपला पेपर राहतो ना तर त्याच्यावरती एकदम मोठी पेन्सिलच्या आकाराचा कट करायचा होता आणि त्याच्यावर सर्व विचारचे नावे वगैरे जे आहे ना ते लिहायचे होते आणि तेच पूर्णपणे तयार करून द्यायचं होतं। तर इथं बघू शकता आरोहीचं हाऊस जे आहे ना ते तयार झालेलं आहे। त्याला आणखीन भरपूर काही सजवायचं आहे, पण जे काही नॉर्मल जे बनवलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर कसं वाटलं नक्की सांगा आणि याच्यावरती भरपूर असं आपण आणखीन डेकोरेशन वगैरे करू शकतो। तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ। तर त्या दिवशी आम्ही शुक्रवारी बनवलेला होता आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा शाळेचा व्हिडिओ। तर क्लास डेकोरेशनचा तर हे आहे आदित्यचा वर्ग। तर हे वरती जे पेन्सिलचं वगैरे लिहिलेलं आहेत ना सुविचार वगैरे ते आदित्यने बनवलेले आहे आणि बाकीचं सर्व जे मुलांनी भरपूर काय काय बनवून आणलेलं होतं।
तर जे काही आहे ना, तर मुलांची लगबग चालू आहे की क्लास डेकोरेशन करायचं म्हणून सनी. तर भरपूर मुलांनी सहभाग घेतलेला होता आणि छान आणि त्यांच्या पद्धतीने ते एकदम मस्त व्यवस्थित असं केलेलं आहे. तर इथून सुरू होतं आरोहीचा वर्ग. तर आरोहीच्या वर्गामध्ये ते इतकं सुंदर बनवलेलं होतं की खूपच छान बनवलं होतं. सुरुवातीलाच त्यांनी वेलकमचं हे केलेलं होतं, नाव वगैरे लिहिलेलं होतं आणि फुलांनी इतकी सुंदर अशी रांगोळी काढलेली होती, पण ती काय तुमच्यासोबत शेअर करता नाही आली, त्यामुळे सॉरी. तर हे बघू शकता बलून्स वगैरे त्यांनी सर्व काही लावलेले आहेत. साईडने पण जे काही समानार्थी शब्द वगैरे आहे ना ते लावलेलं आहे. आणि हा आहे आजचा संडेचा व्हिडिओ. तर हे व्हिडिओ मी तीन व्हिडिओ जी क्लिप आहे ना 3 व्हिडिओची ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे छोटे छोटे. तर नक्की सांगा कसे वाटतात ते. तर बाहेरचं वातावरण इतकं छान झालं आणि फ्रेश झालं आणि आदित्य आरोही ते मॉर्निंग वॉकला गेलेले होते, तर त्यामुळे त्यांनी शूट केलेलं होतं. आणि आमच्या इथल्या ग्राउंडवरची जी फुलांची गुलाबाची बाग आहे ना ती म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा, तर नक्की सांगा. तर इथं बघू शकता खूपच सुंदर गुलाबाचे फुलं आलेले आहेत. चला तर व्हिडिओ इथंच संपते. बाय बाय फ्रेंड.